हॅलो मित्रांनो, आपल्याला न्यूज कळालीच असेल. ओरॅकल म्हणजे जी कंपनी आय टी क्षेत्रातली टॉप कंपनी मानली जाते, त्या कंपनीने ऑलमोस्ट 30,000 लोकांचं ले ऑफ केलेलं आहे. त्यामुळे भारतामधील आय टी क्षेत्रामध्ये जे काम करतात, जे एम्प्लॉई आहेत, त्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झालाय की भारतातील आय टी क्षेत्र हे अनस्टेबल झालंय का? मग खरंच ओरॅकल कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर आहे म्हणून एवढे एम्प्लॉई काढले, की ओरॅकल कंपनीला प्रॉफिट नव्हता, की ओरॅकल मध्ये असणारे हे ते एम्प्लॉई ज्यांनी एआय अजूनही अडॉप्ट केलेलं नव्हतं? मग यासाठी आपण जाणून घेऊया की ओरॅकल कंपनी म्हणजे आहे तरी काय. तर ओरॅकल कंपनी क्लाउड सर्व्हिसेस मध्ये, डेटा सेंटर्स मध्ये, तसेच हेल्थकेअर डोमेन मध्ये आहे. ऑलमोस्ट 1.6 लाख एम्प्लॉई संपूर्ण जगात काम करतात. त्याच्यापैकी 30,000 एम्प्लॉईज लोकांना काढून टाकलंय, म्हणजे ऑलमोस्ट 18% वर्कफोर्स त्यांनी रिमूव्ह केलाय. मग ओरॅकल मधील एम्प्लॉईज बरोबर त्या दिवशी एक्झॅक्ट झालं काय? 31 मार्च 2026 रोजी 6 वाजता एक मेल त्या एम्प्लॉईजला जातो आणि त्या मेलमध्ये क्लिअरली मेन्शन असतं की कंपनीमध्ये जे रिस्ट्रक्चरिंग चालू आहे, ऑर्गनायझेशनल रिस्ट्रक्चरिंग, त्यामुळे कंपनीमधील तुमच्या रोलची आता या ठिकाणी बंद होत आहे. त्यामुळे तुमचं उद्यापासून कंपनीला येण्याची गरज नाहीये. ठीक आहे, म्हणजे उद्यापासून HR मीट नसणार, ना कोणता मॅनेजर कॉल असणार, स्टँडअप कॉल असणार, की क्लायंट कॉल नसणार होता. म्हणजे याच्यावरून एक गोष्ट क्लिअर झाली होती की ही परफॉर्मन्स बेस्ड फायरिंग न होती. ओके, मग प्रश्न पडतो, ओरॅकलला तोटा होत होता की फायदा? महत्वाची गोष्ट म्हणजे ओरॅकल ऑलरेडी 95% प्रॉफिट मध्ये कंपनी आहे. ओके, 95% प्रॉफिट मध्ये असताना तरी पण ह्या एम्प्लॉईजला काढण्याचं कारण काय? हा प्रश्न नक्कीच मलाच नाही, सर्वांनाच पडलेला होता. मग त्यावेळेस मी रिसर्च केला, न्यूज वाचली, त्यानंतर मला गोष्ट कळली की सोपं आहे. कॅश फ्लोचा इश्यू त्यांना येत होता. म्हणजेच काय, नॉर्मल आहे, आपल्या नॉर्मल माणसाचं उत्पन्न 1 लाख असेल आणि त्यापेक्षा जास्त खर्च असेल, नक्कीच बँक बॅलन्स कमी होतो. त्याचप्रमाणे ओरॅकल बरोबर ही गोष्ट सेम झालेली होती. कारण की आता ओरॅकल या कंपनीला मायक्रोसॉफ्ट अजूर असेल, क्लाउडी असेल, किंवा डेटा सेंटर असतील, गुगल क्लाउड असेल, ह्या सर्व कंपन्यांबरोबर त्यांना स्पर्धा करायची. आणि यांच्याबरोबर स्पर्धा करायची असेल तर मोठमोठे डेटा सेंटर त्यांना उभं करायचे. मोठमोठे डेटा सेंटर उभं करण्यासाठी त्यांना लँड हवी, त्यासाठी इलेक्ट्रिसिटी हवी, मोठमोठे सर्व एंड सर्व्हर हवेत. या सगळ्या गोष्टींसाठी लाखो रुपया म्हणजे मिलियन मध्ये पैसा खर्च करावा लागणार होता. तसेच त्यांचा मोठा पैसा एआय ऑटोमेशन वरही खर्च होणार होता. हा सगळा खर्च करायचा असेल तर त्यांना कोणाला कोणाला तरी ले ऑफ करावं लागणार होतं. त्यामुळेच त्यांनी ठरवलं होतं की काय, म्हणजे ह्युमन पॉवरवर कमी इन्व्हेस्टमेंट आणि कॉम्प्युटर पॉवरवर जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट त्यांनी करण्याचं ठरवलेलं होतं ऍज पर त्यांच्या न्यूजनुसार. म्हणजे ही गोष्ट क्लिअर होते, जर आता लोकांना जॉब हवा असेल तर त्यांना टेक्नॉलॉजी बरोबर जुळून घ्यावं लागेल. जे लोक टेक्नॉलॉजी बरोबर जुळून घेणार नाहीत, नवीन टेक्नॉलॉजी बरोबर जुळवण्यामध्ये असमर्थता दाखवतील, तर त्यांचा जॉब हा भविष्यातही सिक्युअर राहील याची शाश्वती नसणार आहे मित्रांनो. म्हणजे ओरॅकलचं काढण्याचं कारण आपल्याला समजलंय, कारण महत्वाची आहे. ओरॅकलला तोटा नव्हता. ओरॅकल मध्ये एम्प्लॉईजचा परफॉर्मन्स हा काही वर्स नव्हता, तरी सुद्धा 30,000 लोकांना नारळ देण्यात येतं. कारण फक्त एवढंच आहे, त्या कंपनीलाही स्पर्धा करायची आहे. स्पर्धा करायची असेल तर त्यांना ऑटोमेशन, एआय, मोठमोठे डेटा सेंटर, गुगल क्लाउड सारख्या कंपन्यांबरोबर स्पर्धा, या सर्व गोष्टी विचारात घेता त्यांनी ह्युमन पॉवरवर इन्व्हेस्टमेंट करणं टाळलंय आणि जास्त कॉन्सन्ट्रेशन करण्यात आलेलं आहे एआय टेक्नॉलॉजीकडे. पॉइंट समजला? मग प्रश्न पडतो की जगामधून 30,000 एम्प्लॉई रिमूव्ह होतात, त्याच्यापैकी भारतामध्ये 12,000 एम्प्लॉई ले ऑफ होतो. म्हणजे भारतात एवढं एम्प्लॉईचं ले ऑफ का? तर प्रश्न हा आहे की भारतामध्ये इझिली एम्प्लॉई अवेलेबल होते म्हणून ओरॅकल कंपनीची इन्व्हेस्टमेंट मोठी होती. त्यामुळे लिगल प्रोसिजर सोपी आहे म्हणून ओरॅकल कंपनीची इन्व्हेस्टमेंट जास्त प्रमाणात, कमी खर्चामध्ये एम्प्लॉई जास्त भेटतात. ओके, तर अशा सिच्युएशन मध्ये जास्त एम्प्लॉईजचा अकाउंट ओरॅकल मध्ये होता. त्यामुळे जे लोक सपोर्ट प्रोजेक्टला होते, जे लोक रिपिटेटिव्ह टास्क करत होते, त्या लोकांना पहिले टार्गेट करण्यात आलं. म्हणजे भारतामधील ऑलमोस्ट 12,000 लोकांना टार्गेट करण्यात आलं आणि ऑलमोस्ट ते ले ऑफ झालेले. हे खरं कारण झालं. मग अजून प्रश्न पडतो, ले ऑफ करण्यासाठी एम्प्लॉईची चूक होती? नाही. मग काय, प्रॉफिट होत नव्हता? नाही. तर कारण आलं बिझनेस रिस्ट्रक्चरिंग. तर त्यांनी हे कारण दिलेलं आहे की बिझनेस रिस्ट्रक्चर केला जातोय पूर्णपणे. मग एआय आल्यामुळे, ऑटोमेशन आल्यामुळे जर मार्केट असंच अनस्टेबल राहत असणार तर माझे व्हिडिओ बघणारे किंवा मार्केटमध्ये नवीन जे स्टुडंट येत आहेत जॉब शोधण्यासाठी, तर त्यांचं लक्ष किंवा त्यांनी कॉन्सन्ट्रेट कशावर केलं गेलं पाहिजे?
सोपं आहे. जे नॉन AI रोल आहे त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेशन करण्याची गरज नाही. जे रिपिटेटिव्ह टास्क आहे त्या ठिकाणी जॉब सर्च करण्याची गरज नाही. हायली फोकस टेक्नॉलॉजी विथ AI, ऑटोमेशन, क्लाउड या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करा. म्हणजे तुमचा जॉब हा सिक्युअर राहील आणि फ्युचरही चांगलं राहण्यास मदत होईल. मग तरी सुद्धा असेच ले ऑफ होत असतील तर मग नॉर्मल एम्प्लॉईजने IT मधल्या लोकांनी करायचं तर काय करायचं? किंवा जे स्टुडंट आता जस्ट इंजिनिअरिंग पास आउट होणार आहे, BSc किंवा BCA किंवा हे सर्व स्टुडंट जॉब सर्च करण्यासाठी मार्केटमध्ये येतील, तर त्यांना हा प्रश्न नक्की सतावत असेल की आपला जॉब हा सिक्युअर आहेच नाही, मार्केट अनस्टेबल आहे, मग करायचं काय? नवीन जरी स्किल शिकत असणार तरी पण आपला जॉब जाऊ शकतो हा माइंडसेट रेडी करून ठेवणं शिकायला पाहिजे. कारण की सतत AI स्किल शिका, अजेंटिक AI काय, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिका, क्लाउड सर्व्हिसेस शिका, क्लाउड विथ AI शिका. जी पण टेक्नॉलॉजी तुम्ही करता त्याच्याबरोबर AIचं टूल टेक्नॉलॉजी अडॉप्ट करायला शिका. ठीक आहे, फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट, एकाच कंपनीवर अवलंबून राहू नका. जर तुम्ही एकाच कंपनीवर अवलंबून असणार आणि त्या कंपनीने तुमचा जॉब गेला तर पुन्हा तुम्ही जॉबलेस होणार आहात, म्हणून नेहमी रेडी राहा. तिसरा, लिंक्डइनवर, Naukri.com वर ज्या ज्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जॉब सर्च त्या ठिकाणी जॉब अवेलेबल भेटतो, जिथून आपल्याला कॉल येतात, तिथे नेहमी अपडेट राहा. ओके, जेणेकरून तुमचा जॉब जरी जात असणार तर तुमचा माइंडसेट रेडी राहणार, प्रेशर येणार नाही. चौथा पॉइंट, सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे, विनाकारण खर्च करू नका. कारण की आयुष्यात अशा प्रकारचे प्रसंग ज्या 30,000 लोकांवर आलाय त्या 30,000 मध्ये कदाचित उद्या आपणही राहू शकतो. त्यासाठी आपण रेडी राहायला हवं की जर अशी सिच्युएशन आपल्यावर आली तर काय, आपण रिझर्व्ह फंड करून ठेवा, FD करून ठेवा की नेक्स्ट 6 मंथ, 1 वर्ष जरी जॉब नसला तरी आपण सर्व्हाइव्ह करू शकतो. कारण की फक्त फॅमिलीमध्ये जॉब गेला म्हणून सर्व काही चालत नसतं. आपल्याला फॅमिली, मुलांचं शिक्षण असेल, हेल्थ गोष्ट येते, या सर्व गोष्टींसाठी सगळ्या गोष्टी म्हणजेच पैसा इम्पॉर्टंट असतो. म्हणून रिझर्व्ह फंड रेडी करून ठेवा. ठीक आहे, म्हणून आजच्या काळात या 4 गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे. सोप्या आणि सरळ आणि एका भाषेत मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्वाचं, फंड सेव्ह करून ठेवा, एका कंपनीवर डिपेंड राहू नका, AI चे सगळे स्किल शिका, विथ एक टेक्नॉलॉजीवर फोकस करा. ह्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट येतो ते कन्क्लुजन. ह्या व्हिडिओतलं कन्क्लुजन एकच गोष्ट आहे, कोणतीही कंपनी जर एम्प्लॉईजला ले ऑफ करत असेल तर ती आपल्यावर होणारा अन्याय समजू नका. कारण की जर आपली जरी ती कंपनी असेल तरी आपण ले ऑफ करणारच. प्रश्न पडतो की आपण एम्प्लॉई म्हणून नेहमी सतत रेडी राहायला हवं, नेहमी चॅलेंजिंग गोष्टीसाठी रेडी राहा, सतत स्टडी करत राहा, टेक्नॉलॉजी बरोबर अपडेट राहा, अपग्रेड राहा. आणि जसंही फंड येत असेल तर त्याला रिझर्व्ह करून ठेवा इन फ्युचर प्लॅनिंगसाठी. जर नाही होत असेल तरी त्याचा उपयोग ॲज अ सेव्हिंग म्हणून करता येईल, होत असेल तर त्याचा उपयोग इमर्जन्सी फंड म्हणून करता येईल. मला एकच सांगायचं सगळ्या गोष्टींमध्ये काय, फ्युचर कोणीच प्रेडिकेट करू शकत नाही. ओके, प्रोजेक्ट करू शकत नाही. त्यामुळे त्याला प्रोजेक्ट करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या गोष्टीने रेडी राहा. म्हणूनच आज 30,000 एम्प्लॉई गेलेले, उद्या आपलाही जॉब जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या पुढच्या फ्युचरसाठी, फ्युचर प्लॅनिंगसाठी रेडी राहा. असाच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला जावाचे व्हिडिओ शिकायचे असतील तर जावाचे लाईव्ह सेक्शन मध्ये सर्व व्हिडिओ अवेलेबल आहेत.